आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर बॅचचा इरा सेशन 15। सर्वात पहिले तर आपल्याला ऑफिस स्किलच्या ॲरोवर इथं क्लिक करायचं आहे आणि सगळे ऑप्शन्स आपल्याला पहिले पाहून घ्यायचे आहे। यामध्ये जे ऑरेंज कलरमध्ये जे व्हिडिओज दिलेले आहेत ते व्हिडिओज पाहून घ्यायचे आहे आणि जे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक दिलेले आहे ते नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे। यामध्ये ब्लॅक कलरचे सुद्धा नॉलेज चेक दिलेले आहे ते सोडवायची गरज नाही, त्यामध्ये फक्त ब्लू कलरचेच नॉलेज चेक सोडवायचे आहे। हे सर्व मी सोडवलं त्यामुळे हे सर्व ग्रीन आहे। तर यामध्ये बघा पहिलं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करतो म्हणत आहे। तर कोणता पर्याय आहे बघा जो निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। मेनू बारवरील डॅश डॅश टॅब तुम्हाला एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्याकरता उपयोगी पडते म्हणत आहे। तर काय उपयोगी पडते बघा, कोणत्या ह्याच्यातनी आहे बघा, तर होम टॅबमध्ये आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे आणि ती PDF फाईलमध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता। त्यासाठी फाईल मेनू व सेव्ह ॲज व ऑप्शन्स खाली तुम्ही डॅश डॅश पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहे। तर कोणता पर्याय सिलेक्ट करायला पाहिजे, डाउनलोड ॲज अ PDF हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। ऑनलाईन मोडमध्ये सिलेक्ट केलेली टेम्पलेट एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर आहे बघा, तर याचं उत्तर ओपन इन अ ब्राउझर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे। आता आपल्याला दुसरं नॉलेज चेक शोधायचं आहे। तर दुसरं नॉलेज चेक बघा आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे, तर या ठिकाणी एक नॉलेज चेक दिलेला आहे। तर हे सोडवायची गरज नाही कारण ते ब्लॅक कलरमध्ये म्हणजे ग्रे कलरमध्ये आहे। आता हे सर्व मी सोडवलेलं आहे त्यामुळे ते ग्रीन झालेलं आहे, परंतु हे तुम्हाला सोडवायची गरज नाही। यामध्ये दुसरं नॉलेज चेक आपल्याला टायपिंग बोल्ट या ऑप्शनच्या खाली इथं दिलेलं आहे। तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, टायपिंग बोल्ड युजर्सना त्यांचे टायपिंग सुधारण्यात कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे। तर कशा प्रकारे मदत करते बघा, तर टायपिंग एरर्स ट्रॅक करते हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। इतर टायपिंग टूल्सपैकी टायपिंग बोल्ट हे आगळेवेगळे कशामुळे आहे म्हणत आहे। तर कशामुळे आगळेवेगळे आहे बघा, तर हे याचं उत्तर प्रॅक्टिससाठी मॅन्युअल सेटिंग्सची गरज असते हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला येस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला आता त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन्स सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत, तर याच्यातून स्टार्ट करा। पहिला प्रश्न, टेक्स्टचे स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंटमधील स्पेसिफिक टेक्स्टवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरल्या जातात, म्हणून फॉन्ट स्टाईल कॅलिस्टो MT मध्ये बदला आणि निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर डार्क ब्लूमध्ये करा म्हणत आहे। तर पहिले तर आपल्याला फॉन्ट चेंज करण्यासाठी तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी क्लिक करा। कॅलिस्टो MT हा फॉन्ट घ्यायचा आहे, याच्यावर क्लिक करा। आणि त्यानंतर बघा आपल्याला कलर निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला कलर निवडण्यासाठी इथे कलरमध्ये जा, फॉन्ट कलरमध्ये, आणि फॉन्ट कलरमध्ये जाऊन याच्यावर क्लिक करायचं आहे। सिम्युलेशनचे क्वेश्चन्स थोडेसे लेट रिस्पॉन्स देतात त्यामुळं त्याच्यावर व्यवस्थित क्लिक करायचं आहे। आणि यातून डार्क ब्लू कलर याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे। व्यवस्थित डार्क ब्लूवर क्लिक करा अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट झालेलं आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। यामध्ये बघा सेव्हचा उद्देश नवीन फोल्डर तयार करणे किंवा एक्झिस्टिंग असलेली फाईल नवीन ठिकाणी त्याच नावाने किंवा वेगळ्या स्टाईलसह सेव्ह करणे आहे, म्हणून आपल्या डॉक्युमेंटचे नाव इन्व्हिटेशन कार्ड या नवीन नावाने रिनेम आणि सेव्ह करा म्हणत आहे। तर यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे। त्यानंतर त्याला फाईल नेमच्या मध्ये इथे क्लिक करा, म्हणजे नवीन नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे।
अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. सेव्ह ॲज केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल हे देखील विचारले जाईल. म्हणून टेक नोट नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर यातून आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे. त्यानंतर त्याला नाव द्या आणि मग आपलं याला सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न सिम्युलेशनचा. यामध्ये बघा काय म्हणत आहे, टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बार भागात टेक नोट टेम्पलेट शोधा आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून टेक नोटवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं एंड एक्झाम झालेली आहे आणि इथे आपल्या सिम्युलेशनचा स्कोर जो आहे तो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर यामध्ये 5 प्रश्न आहेत. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा इथून स्टार्ट करायचं आहे. पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील इन्व्हिटेशन टेम्पलेटमध्ये फॉन्टचा आकार ॲडजस्ट करण्यासाठी डॅश डॅश टॅबवरील डॅश डॅश बॉक्स शोधा म्हणत आहे. तर कोणत्या याच्यातला कोणता बॉक्स शोधायचा आहे बघा. तर फॉन्ट साईज होम टॅबमध्ये दिलेली आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही नुकतेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट डिझाईन करणे पूर्ण केले आहे. हे टेम्पलेट PDF म्हणून सेव्ह करण्याची योग्य पद्धत कोणती आहे म्हणत आहे. तर कोणती असणार आहे. तर यासाठी बघा आपल्याला गो टू द फाईल टॅब, सेव्ह ॲज आणि डाउनलोड ॲज अ PDF हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट वर्डमधील पूर्व डिझाईन केलेले नोट टेकिंग टेम्पलेट तुम्ही सामान्यतः कुठे शोधू शकता आणि त्यात ॲक्सेस करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा गो टू द office.com सर्च फॉर नोट टेकिंग टेम्पलेट हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नोट टेकिंगसाठी टेम्पलेट्स वापरण्याचा फायदा काय आहे म्हणत आहे. तर टेम्पलेट वापरण्याचा फायदा काय असणार आहे बघा. तर याचं उत्तर यात अनेक फॉर्मॅटिंग पर्याय आहेत हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. वर्ड 365 मध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय आहे म्हणत आहे. तर डिझायनर टॅबची भूमिका काय असणार आहे. तर कंटेंटसाठी फॉर्मॅटेड थीम क्विकली अप्लाय करता येते. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि आपला कोर्स याच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. दिलेले डॉक्युमेंट ओपन करा. नोट टेकिंग टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप इटॅलिकचा वापर करून ते इटॅलिक करा म्हणत आहे. तर नोट टेक या शब्दाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि त्याला इटॅलिक करण्यासाठी ते इटॅलिकचा वापर करा आणि त्यानंतर सबमिट करा. एवढंच करायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला सेकंड नंबरचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे, दिलेल्यावर डॉक्युमेंटमध्ये चॅप्टर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब वापर करून सिलेक्ट केलेला शब्द टॉपिक या शब्दाने रिप्लेस करा म्हणत आहे. तर याचं उत्तर कशा प्रकारे सोडायचं बघा. पहिले तर सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्या. रिप्लेस ऑप्शन्सवर क्लिक करा. इथे फाइंड आउटमध्ये आपल्याला कोणतं टाकायचं आहे, चॅप्टर टाकायचं आहे. चॅप्टर टाका फाइंड आउटमध्ये आणि रिप्लेस विथमध्ये आपल्याला कोणता शब्द टाकायचा, टॉपिक्स. अशा प्रकारे करता येते. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करा. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर चेंज झालेला आहे आपला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे.
यामध्ये बघा फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर टेम्पलेट ऑफ EPCN नोट टेकिंग नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे, डेस्कटॉप निवडा आणि त्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, जे इथं दिलेलं आहे ते नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे. तर टेम्पलेट फॉर EPCN नोट टेकिंग हे नाव इथून मी Ctrl+C कॉपी करून घेतो व्यवस्थित, किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. इथपर्यंत हे नाव कॉपी करून घ्या, जेवढं नाव आहे तेवढंच घ्या. Ctrl+C कॉपी होते आणि फाईल नेममध्ये जाऊन त्या नावाला या ठिकाणी Ctrl+V पेस्ट करायचं आहे. त्यानंतर किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. अशा प्रकारे सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून नवीन ब्लँकवर डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा, न्यूवर जायचं आहे, ब्लँक डॉक्युमेंट घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर बाहेर क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स काढा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये लेट्स पार्टी असा टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर आपल्याला टेक्स्ट बॉक्स काढायचा आहे. पहिले इन्सर्ट टॅबवर जा, टेक्स्ट बॉक्सवर जा आणि याच्यातून बघा आपल्याला काय म्हणत आहे, टेक्स्ट बॉक्स काढा म्हणत आहे. तर ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा वापर करा आणि याच्यातून एक टेक्स्ट बॉक्स घ्या आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, लेट्स पार्टी. अशा प्रकारे लेट्स पार्टी असं नाव टाईप करा, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फचे सर्व प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर बघा गायडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, माझी शाळा प्रोजेक्ट करायचा आहे, चित्र मजकूर टेबल हवेत, एकत्रितपणे काय वापरायला म्हणत आहे. तर काय वापरायला पाहिजे. तर MS वर्ड मजकूर टेबल आणि चित्रांसाठी हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. शालेय स्पर्धेसाठी प्रमाणपत्र तयार करायचे आहे, काय पद्धत वापरायला म्हणत आहे. तर कोणती पद्धत वापरायला पाहिजे. MS वर्ड किंवा DTPमध्ये टेक्स्ट बॉक्स फॉन्ट्स फॉर्मॅटिंग वापरा हे त्याचं उत्तर आहे. स्वतःची डायरी तयार करायची आहे आणि स्पेलिंग चुका लगेच कळायला हव्यात, कोणते फीचर वापरायला म्हणत आहे. तर कोणते फीचर वापरायला पाहिजे. तर याचं उत्तर स्पेल चेक आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी 5 झाडांचे वाढ दर दाखवायचे आहे, चार्टसाठी काय वापरायला म्हणत आहे. तर यासाठी आपण एक्सेल आकडेवारी व चार्टसाठी वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. गणित असाइनमेंट आहे, टोटल सरासरी ग्राफ पाहिजेत, कोणते सॉफ्टवेअर वापरायला म्हणत आहे. तर याचं उत्तर एक्सेल आहे, एक्सेल यूज करायला पाहिजे. विद्यार्थ्याने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवले पण सेव्ह न करता बंद केले, यावरून कोणती सवय घ्यायला हवी म्हणत आहे. तर दरवेळेस सेव्ह किंवा सेव्ह ॲज वापरावे लागेल हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. चित्रे आणि प्रकरणे यांच्यासह स्वतःचे ई-बुक तयार करायचे आहे, कोणते सॉफ्टवेअर वापरायला म्हणत आहे. तर कोणते सॉफ्टवेअर वापरायला पाहिजे. तर याचं उत्तर वर्ड प्रोसेसर आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. आरोग्यदायी अन्न यावर सादरीकरण करायचे आहे, काय समाविष्ट करायला म्हणत आहे. तर काय समाविष्ट करायला पाहिजे. तर याचं उत्तर चित्रे, बुलेट्स पॉईंट, लघु व्हिडिओ हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. गृहपाठ प्रिंट करायचा आहे, प्रिंट देण्यापूर्वी काय तपासायला म्हणत आहे. तर काय तपासायला पाहिजे. तर फाईल सेव्ह केली आहे का आणि प्रिंटर जोडले आहे का. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षकांनी सर्जनशील बायोडेटा तयार करायला सांगितले, कोणते टूल वापरायला म्हणत आहे. तर कोणतं टूल वापरायला पाहिजे. तर MS वर्ड टेम्पलेट टूल वापरायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट आजच्या डेटमध्ये पूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण इरा सेशन 15 कम्प्लिटली सोडवायचं आहे.